उडुपीच्या वॉटर स्पोर्ट उद्योजकाचा गोव्याच्या हॉटेलच्या खोलीत जीव घेणारी संशयित तरुणी अक्षता MK उर्फ रूपश्री C ही कन्नड TV मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आणि गेल्या 1.5 वर्षापासून गोव्यातील कॅसिनोमध्ये येऊन ती श्रीमंत पुरुषांना हेरून त्यांना लुटत होती अशी देखील माहिती समोर आली आहे। 42 वर्षांचे उडुपीतील उद्योजक संदीप सुवर्णा हे पूर्वी कर्नाटकच्या एका मंत्र्याचे चालक होते। त्यांनी उडुपीमध्ये वॉटर स्पोर्ट उद्योगामध्ये जम बसवला होता। सोमवार 29 जून रोजी रात्री ते पणजीतील कॅसिनोमध्ये मित्र आणि भावंडांसोबत खेळायला गेले होते। तिथंच खेळताना अभिनेत्री अक्षतानं आपल्या सौंदर्याची जादू त्यांच्यावर टाकली। इथेच संदीप फसले। रात्रभर कॅसिनोत खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 30 जून रोजी तिला घेऊन ते कळंगूटमधील एका रिसॉर्टमध्ये गेले होते। पण सायंकाळी 4:30 वाजता अक्षतानं हळूच रिसॉर्टमधून पलायन केलं होतं। तिला शुक्रवार 3 जुलै रोजी कळंगूट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीनं अटक केली होती। सध्या ती पोलिसांच्या कोठडीत आहे। दरम्यान ही तरुणी चक्क कन्नड मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री असल्याचं चौकशीतून समोर आलंय। घटनेच्या दिवशी संदीप यांच्या दारूच्या ग्लासमध्ये तिनं झोपेच्या गोळ्या मिसळल्याचा पोलिसांचा आरोप आहे। गोळ्यांचा डोस अधिक झाल्यानं ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। मात्र ते झोपले आहेत असं समजून अक्षतानं त्यांच्या अंगावरील दागिने काढून रिसॉर्टमधून पलायन केल्याचा पोलिसांचा दावा आहे। याआधीही तिनं अशा प्रकारे कॅसिनोमधून श्रीमंतांना हेरून याच पद्धतीने लुटल्याचंही आता समोर आलंय। पोलिसांच्या तपासात आढळून आलं अक्षता विवाहित असून तिचा पती शेतकरी आहे। त्यांना 2 मुलं आहेत। ती अभिनयाबरोबरच मेकअप आर्टिस्ट आणि साड्यांचा देखील व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळं गोव्यात येऊन कॅसिनोमध्ये जायचा विचार करत असाल तर अशा तरुणींपासून सावधगिरी बाळगा। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।